जलनेती शुद्धी क्रिया करण्यापूर्वी शरीर मनाला शांत स्थिर करूयात. संपूर्ण डोकं मानपाठ सरळ, डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घेऊन सोडा. श्वास येताना पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील आळस, थकवा बाहेर जाऊ द्या. लांब मोठा श्वास घ्या. संपूर्ण शरीर डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत ढिलं करा. संपूर्ण डोकं, मान, पाठ, छाती, पोट, दोन्ही खांदे, दोन्ही हात रिलॅक्स. कंबर, नितंब, मांड्या, खुबे, दोन्ही गुडघे, पायांच्या पोटऱ्या, गोटे, टाचा, पायांचा तळपाय रिलॅक्स. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. एक साथ दीर्घ श्वास घ्या. हरिओम. सावकाश डोळे उघडा. हरिओम. सर्व साधकांचं आजच्या या जलनेती शुद्धी क्रिया सत्रामध्ये मी प्राध्यापक मनोज मनापासून स्वागत करत आहे. हरिओम. तर ही जी जलनेती शुद्धी क्रिया आहे, हठयोगातील एक सर्वात प्रमुख शुद्धी क्रियापैकी एक शुद्धी क्रिया आहे. या शुद्धी क्रिया ही शुद्धी क्रिया करण्यामुळे नक्की काय काय मिळणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपला हा जो नेसल पार्ट जो आहे, ओके, नाकाचा जो भाग आहे, सायनस, हा पूर्ण शुद्ध होणार आहे. ज्यांना नाक वाढण्याची समस्या आहे, सतत नाकातून पाणी येतं, सर्दी होते, डोकेदुखीचा ज्यांना त्रास आहे, ओके, त्यांच्यासाठी, ज्यांचे डोळे ड्राय होतात, डोळे लाल होतात, ओके, त्यांच्यासाठी, ज्यांना कानातून आवाज आल्यासारखं वाटतं, ओके, कानाचे विकार, त्यांच्यासाठी, आणि ज्यांना थायरॉइडचे विकार आहेत, ओके, थायरॉइडची समस्या आहे, थायरॉइडच्या हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स आहे, त्यांच्यासाठी, ज्यांचं मन नेहमी अस्थिर असतं अशांसाठी, ओके, ज्यांना कायम जुनाट सर्दी आहे, बऱ्याच वर्षापासून सर्दी आहे किंवा सीझन बदलला की सर्दी होते, अशा लोकांसाठी, ओके, ज्यांचं चित्त अस्थिर असतं, अशा साधकांसाठी ही उत्तम, ओके, लाभदायी शुद्धी क्रिया आहे, प्रभावी शुद्धी क्रिया आहे. शिकण्यासाठी थोडा वेळ लागतो. एकदा शिकलं की तुम्ही नंतर ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. येस. तर जे जे शुद्धी क्रिया करणार आहेत त्यांनी आपापला व्हिडिओ चालू ठेवा. शुद्धी क्रियेला काय काय लागणार आहे साहित्य? नॅपकिन, ओके, शुद्धी क्रियेचं भांड, जलनेतीचं भांड, ओके, मागच्या आठवड्यात तुम्हाला ग्रुपवरती मी पाठवले होते डिटेल्स काय काय लागणार आहे. कुठलंही एक भांड घ्या. ओके, हे माझ्याकडे ही दोन्ही प्रकारची भांडी आहेत. हे सगळ्यात चांगलं हे भांड आहे. ओके, याला छोटंसं पाठीमागे एक बटन असतं, छोटंसं पुश बटन, हे दाबलं की यातनं पाणी येतं. ओके, थोडं कॉस्टली आहे पण सर्वोत्तम आहे. ओके, लाईफ टाईम सोबत राहील असं हे पात्र आहे. ओके, 300-350 रुपयांना मिळतं. आणि एक बकेट सोबत ठेवा. शिकण्यासाठी बकेट ठीक आहे, नंतर एरवी प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर तुम्ही बेसिन मध्ये करू शकता, बाथरूम मध्ये सुद्धा ही शुद्धी क्रिया करू शकता. आता या शुद्धी क्रिया आपण 3 टप्प्यामध्ये करणार आहोत. किती टप्प्यामध्ये? 3 टप्प्यामध्ये. ठीक, दाखवा 3 आकडा दाखवा मला बोटाचा. 3 टप्प्यामध्ये. ओके, पहिला टप्पा कुठला? त्याला म्हणायचं प्रधान कर्म. प्रधान कर्म म्हणजे काय? शुद्धी क्रिया करण्यापूर्वी काय करायचं? चेक करा, दोन्ही नॉस्ट्रिल चेक करा. ओके, जोराने श्वास बाहेर सोडा, हात धरा नाकापुढे. येस. आता तुम्हाला जाणवेल कुठली तरी एक नॉस्ट्रिल जास्त फ्लो होतीये आणि एक कमी फ्लो होतीये. ओके, मग आपल्याला काय करायचंय? प्रधान कर्मामध्ये दोन्ही नॉस्ट्रिल्स ओपन करायचे आहेत, दोन्ही नॉस्ट्रिल बॅलन्स करायचे आहेत. ठीक, बॅलन्स कशा होतात? वेगवेगळ्या पद्धतीने होतात. ओके, तुम्ही 2-3 किलोमीटर चालून आला, दोन्ही नॉस्ट्रिल ओपन होतात. किंवा स्पॉट जॉगिंग केलं 2 मिनिटाचं, दोन्ही नॉस्ट्रिल तुमचे ओपन होतात. किंवा 6 राऊंड सूर्यनमस्कार घातले, दोन्ही नॉस्ट्रिल तुमच्या ओपन होतात.
ठीक आहे, हे झालं प्रधान कर्म. स्टेप क्रमांक 2. ओके, ऍक्च्युअल शुद्धी क्रिया. सॉरी, हे आता जे सांगितलं ते पूर्व कर्म होतं आणि दुसरं जे आहे प्रधान कर्म. ओके, ऍक्च्युअल शुद्धी क्रिया. आता ऍक्च्युअल शुद्धी क्रिया करताना आपल्याला काय लागणार आहे? गरम कोमट पाणी लागणार आहे. पाण्याचं तापमान किती पाहिजे? 40 डिग्री सेल्सिअस, 1 लिटर पाणी पाहिजे. ओके, आणि ते पाणी थोडं चमच्यावर हाताच्या मागे टाकून बघा. हाताला जर पोळलं नाही तर ते पाणी आपल्याला वापरायचं आहे. जर पोळलं तर पाणी अजून थंड करा. ओके, प्रधान कर्मामधली पहिली स्टेप. मगाशी सांगितलेलं पूर्व कर्म होतं की दोन्ही नॉस्ट्रल आपल्या ओपन पाहिजेत. प्रधान कर्मामधली पहिली स्टेप, पाणी आपल्याला कोमट गरम पाहिजे, अप्रॉक्सिमेट 40 डिग्री सेल्सिअस. ओके, चेक कसं करायचं? तळ हाताच्या मागे टाकायचं. ओके, त्याला म्हणायचं पॅच टेस्ट. इथं नाही भाजलं तळ हाताच्या मागे तर ते पाणी आपल्याला वापरायचं. त्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं. पाण्यात बोट घालून टेस्ट करायचं, पाणी खारट लागलं पाहिजे. ओके, खारट का? ऑस्मॉसिसमुळे पाणी नाकाच्या आतमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. ठीक. आता त्यातली स्टेप क्रमांक 2. ओके, प्रधान कर्मातली स्टेप क्रमांक 2. स्टेप क्रमांक 1, गरम पाणी आपल्याला पाहिजे. ओके, स्टेप क्रमांक 2. आता ऍक्च्युअल शुद्धिक्रिया करताना ओके, तुम्ही बसून करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल हे वीरासन आहे, या पद्धतीत बसून करू शकता. ओके, नाक टिल्ट करून ओके तुम्ही नॉस्ट्रिलमध्ये नोझल इन्सर्ट करून या पद्धतीने करू शकता. इथे बघा, कोपराचा सपोर्ट गुडघ्याला मिळालेला आहे आणि हात इथं ठेवलेला आहे, तर व्यवस्थित छान पद्धतीने बसून पण जमते. ओके, नंतर दुसरी पोझिशन चेंज करताना पाय खाली का, दुसरा उभा करा, हात उजवा हात खाली आणि इथे. ओके, सपोर्ट पण मिळतो हाताचा शुद्धिक्रिया करण्यासाठी. बसून पण उत्तम करता येते किंवा उभं राहून पण करता येते. तर मी आज डेमो दाखवताना दोन्ही पद्धतीने तुम्हाला डेमो दाखवेल. ठीक. नंतर हे स्टेप क्रमांक 2 झाली. आता 2 मध्ये तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने श्वास सोडायचा. ज्यावेळेस मी नाकामध्ये नोझल इन्सर्ट करेल जलनेती पात्राचा, ओके, हे टोक नळी ज्यावेळेस इन्सर्ट करेल त्यावेळेस तोंड उघडायचं, तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने श्वास सोडायचा. कुठपर्यंत? जोपर्यंत पात्र नाकातून बाहेर काढत नाही, खाली ठेवत नाही, तोपर्यंत तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने श्वास सोडायचा. जर नाकाने श्वास घेतला तर पाणी आतमध्ये जाईल. म्हणून ओके, इन्सर्ट करण्यापूर्वी तोंड उघडायचं, 3 वेळेस श्वास घ्यायचा, सोडायचा. किती वेळेस? 3 वेळेस श्वास घ्यायचा, सोडायचा. तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा. ओके, आणि मग पात्र इन्सर्ट केल्यावरती तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा आणि मग जलनेती क्रियाची. ओके, नंतरची यातली स्टेप प्रधान कर्मातली, नाकातलं पाणी काढणे. ओके, नाकातले पाणी काढणं ते आपण करूयात, एकत्र करूयात. त्याच्या पण सुद्धा 3 स्टेप आहेत, किंवा ग्रुपवरती मी व्हिडिओ शेअर केला होता, तो बघितला असेल तुम्ही. नाही बघितला हरकत नाही, आपण पुन्हा रिहर्सल करूयात. ओके, आता हे झालं पूर्वकर्म मगाशी, हे झालं प्रधान कर्म, आणि नंतर जे आहे ते पश्चात कर्म. म्हणजे शुद्धिक्रिया झाल्यानंतर काय करायचं? पश्चात कर्म. ओके, तिसरी स्टेप, शवासन करायचं 5 मिनिटांचं. आणि शवासन झाल्यानंतर ओके, वेळ असेल तर नाडी शोधन प्राणायाम 5 मिनिट करायचा. ओके, अशा पद्धतीने 3 टप्प्यामधली शुद्धी क्रिया आहे. पहिला टप्पा कुठला? पूर्वकर्म. पूर्वकर्म म्हणजे काय? नॉस्ट्रिल्स ओपन करणं, दोन्ही नॉस्ट्रिल ओपन करणं. दुसरा टप्पा प्रधान कर्म म्हणजे काय? ऍक्च्युअल शुद्धी क्रिया करणं. ओके, त्यासाठी गरम पाणी पाहिजे, प्रॉपर आसन स्थिती पाहिजे. ओके, नंतर पाणी काढण्याची पद्धती हे प्रधान कर्मामध्ये येतात. तिसरी टप्पा काय? पश्चात कर्म. शुद्धिक्रिया झाल्यानंतर काय करायचंय? फक्त 5 मिनिटांचं शवासन आणि नाडी शोधन प्राणायाम 5 मिनिटं. झालं क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झाली? येस. चला चेक करा नॉस्ट्रिल. येस, ओपन नसेल तर आपण जागेवरती स्पॉट जॉगिंग करूयात. चला, उठून उभे राहा, पाय मोकळे करा, हात मोकळे करा. ओके, सर्दी असेल, ओके, नाक ब्लॉक झालं नसेल तर तुम्ही शुद्धिक्रिया करा. पण नाक पूर्ण ब्लॉक झालंय तर शुद्धिक्रिया करू नका. नाक ओपन झाल्यानंतर शुद्धिक्रिया करा. ओके, जर दररोज किंवा दिवसातनं आठवड्यातून एकदा जलनेती शुद्धिक्रिया केली तर कधीही सर्दी होत नाही. हा माझा अनुभव आहे, हजारो साधकांचा अनुभव आहे. तुम्ही करून बघा. चला, श्वास मोकळा सोडा, जागेवरती स्पॉट जॉगिंग करा. श्वास सोडा, मोकळा मोकळा सोडा. येस, हळूहळू स्पीड वाढवा, वाढवा स्पीड. मोकळा श्वास सोडा, तोंड बंद. पूर्ण 2 मिनिट, पूर्ण 2 मिनिट.
येस, हळूहळू स्पीड कमी करा आणि चेक करा नॉस्ट्रिल. जोराने श्वास सोडा. आता ओपन झाली असतील. ओके. येस येस, थँक्यू थँक्यू. चला, आता ऍक्च्युअल शुद्धिक्रिया मी तुम्हाला डेमो दाखवतो. सर्वांनी गरम पाणी आणलंय, सोबत ठेवलंय? येस येस. ठेवलंय का? काय वेळ पाहिजे? ओके, छान, थँक्यू. जे करणार आहे त्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. ओके, बकेट घेतलीये मी. हे जलनेतीचं भांडं मी वापरत आहे. ओके, इथे बघा, जलनेतीचं भांडं आहे. याच्या पाठीमागे छोटूसं बटन आहे. ओके, हे दाबलं की पाणी रिलीज होतं, ग्रॅव्हिटीवरती काम करतं. म्हणून हे पात्र खूप चांगलं आहे, नॉर्मल या कन्व्हेन्शनल पात्रापेक्षा. स्वस्ताच्या मागे जाऊ नका. ओके. येस, यापेक्षा हे पात्र खूप छान आहे, वापरायला खूप चांगलं आहे, ब्लू कलरचं. तर हे पात्र मी वापरत आहे. टेपवाईज आपण बघूयात, बघा व्यवस्थित. खूप सोपी आणि खूप छान शुद्धिक्रिया आहे. आपण आता पूर्वकर्म केलंय जॉगिंग करून. आता आपण प्रधान कर्म. ओके, प्रधान कर्मामध्ये पॅच टेस्ट, हाताच्या मागे पाणी टाकून बघा. ओके, हे नॉर्मल तापमानाचं पाणी आहे, 40 डिग्री. आता मला पोळत नाही त्यामुळे मी हे पाणी वापरेल. सोबत नॅपकिन आहे. आता उभ्याने कशी करायची ते दाखवतो आणि नंतर बसून कशी करायची ते तुम्हाला मी दाखवतो, दोन्ही पद्धतीने दाखवतो. ठीक, बघा. उभ्याने करताना पायामध्ये 2 फुटाचं अंतर ठेवा. थोडस पुढे झुका. ओके, थोडस मी पुढे झुकलोय आणि डोक्याचा अँगल असा टिल्ट करा. बघा, हनवटी खालच्या दिशेने आहे आणि डोकं वरच्या दिशेने आहे. हनवटी अशी समांतर घ्यायची नाही, समांतर घेतली की गालावरून पाणी येतं. ओके, टिल्ट पाहिजे, खालच्या दिशेने तिरकी पाहिजे. नंतर तोंड उघडा, तोंडाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. 3 वेळेस का जाणीव निर्माण होते आपण वर्तमानात येतो. ओके, नोझल नाकामध्ये इन्सर्ट करा, तोंडाने पहिल्यांदा श्वास घ्या, सोडा आणि मग जलनेती सुरू करा. हे बघा, डाव्या नाकपुडीत मी इन्सर्ट केलंय, तोंड माझं उघडंय. ठीक, नाकात असलेलं पाणी मी काढून घेतलंय. आता मी तुम्हाला बसून करून दाखवतो दुसऱ्या नॉस्ट्रेल मधून. निरंजनी, तिकडे जा, मी थोडं निघतो. ओके, बस, गो द्या. थँक्यू. हे घेऊन जा तुला. ओके, जा, मी येतो थोड्या वेळाने, जा. ठीक आहे, आता आपण बसून करूया. पहा, वीरासनामध्ये कसं बसायचंय? 2 पायावर बसा, एक पाय खाली. येस येस, मिनिट. भांडं घेतले सोबत इथे. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता, बघा, खूप छान आहे, सोपी करायला. ठीक, प्रॉपर अँगल घ्या, डोक्याचा अँगल, हनवटी खालच्या दिशेने. ओके, डोकं वरच्या दिशेने, या पद्धतीने. तोंड उघडा, तोंडाने 3 वेळेस श्वास घ्या, सोडा. नोझल इन्सर्ट करा, तोंडाने श्वास घ्या, सोडा.
ठीक आहे. जमली? पाहिली सगळ्यांनी? येस, समजली? येस, चला करून बघूयात कोण कोण करणार आहे. येस, चला सौरभजी, चला मी तुम्हाला स्क्रीनवर घेतोय. बाकी व्हिडिओ बंद असणार आहे, पिक्चर बघायला आले वाटतं. बघून काही होत नाही, जीवनातले प्रश्न असे बघून सुटत नाहीत. येस, चला. वा, गोकुळजी. येस, प्रॉपर गोकुळजी करतायत, त्यांना बघा मी स्क्रीनवर घेतोय. छान गोकुळजी. येस, अप्रतिम. व्हेरी गुड. भिवू नका, मनात भीती किंतु परंतु ठेवू नका. स्वतःवर संशय घेऊ नका, मला जमणार नाही, मेंदूत पाणी जाईल, असं काही होत नाही. परफेक्ट, उत्तम गोकुळजी, छान छान. सौरभजी थोडासा कॅमेरा व्यवस्थित सेट करा, तुम्ही दिसत नाहीत व्यवस्थित. ओके, चेहरा नाक दिसू द्या. नाकातलं पाणी काढून घ्या. फंटास्टिक, व्हेरी गुड व्हेरी गुड. येस, छान सौरभजी. बघा सौरभजी करतायत. वीरासनामध्ये बसा. येस, डोक्याचा अँगल व्यवस्थित घ्या. हनुवटी खाली घ्या, डोकं थोडंसं पुढच्या दिशेने खाली झुकवा, हनुवट्यात टिल्ट करा डोकं थोडंसं. व्हेरी गुड. तोंड उघडा, तोंडाने श्वास घ्या, सोडा. तोंड उघडा, तोंडाने श्वास घ्या, सोडा. पूर्ण तोंड उघडं ठेवायचंय, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा आहे. येस, अंकिताताई रिपीट करू शकता. आता मी सकाळी रिपीट केली, सकाळी घेतली, आता रिपीट करतो मी. यू कॅन डू इट. तोंड उघडा गोकुळजी. सौरभजी तोंड उघडा. तोंड उघडा, तोंड बंद करायचं नाही. येस, चला. वैशुताई तोंड उघडा, चालू करा. येस, हनुवटी थोडी खालच्या दिशेने. येस, तोंड उघडा. येस, गालावर पाणी आलं की डोक्याचा अँगल सेट करा. सुंदर वैशुताई, छान, अप्रतिम, ग्रेट. तोंड उघडा सगळ्यांनी, तोंडाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. प्रशांतजी करणार आहेत शुद्धिक्रिया. येस, खूप छान. गालावर पाणी येत असेल तर हनुवटी खालच्या दिशेने घ्या, स्वतःचा अँगल सेट करा. हळूहळू सरावाने, अनुभवाने ही शुद्धिक्रिया आपल्याला जमते आणि आपण छान पद्धतीने करू लागतो. येस. गोकुळजी नंतर भांडं विकत घ्या, जलनेतीचं पात्र. ओके, ऑनलाईन खरेदी करा, हे लहान मुलांचं आहे. ओके, येस, व्हेरी गुड. तात्पुरतं चालेल ते. वा. तोंड उघडं ठेवा. वैशुताई छान, सौरभजी छान, गुड. नाकातलं पाणी काढून घ्या. लहान मुलं करतात का? हो. वय वर्ष 10च्या पुढे असतील तर त्यांना तुम्ही शिकवू शकता. 10 वर्षाच्या पुढे का? त्यांचं स्वतःवर कंट्रोल आलेलं असतं म्हणून. खूप छान. ओके, चला वैशुताई छान करतायत. 25 पैकी फक्त 3 लोक शुद्धिक्रिया करत आहेत. उत्तम, आरोग्यदायी, नाक स्वच्छ करणारे, नाकातील सगळी घाण बाहेर काढणारी अशी ही सुंदर शुद्धिक्रिया आहे. वा, सुंदर सुंदर, अप्रतिम. येस, नाकातलं पाणी काढून घ्या. चला सौरभजी तोंड उघडा. तोंड उघडा, डोक्याचा अँगल ओपन. येस, तिरका करा. तोंडाने श्वास घ्या, सोडा. येस, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला सपोर्ट करणारे आजूबाजूला खूप लोक आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड, छान. तोंडाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. पाणी कसं काढायचं व्हिडिओ बघितला असेल तर पाणी काढून घ्या. ओके गोकुळजी, वैशुताई. ओके, नाही परत नाही करायची. ओके, येस, एकदाच. एकदा डावीकडून आणि एकदा उजवीकडून, दोन्ही नॉस्ट्रिलनी झाली पूर्ण. दुसऱ्या नागपुडीने करून घ्या. ओके, येस. बघा किती छान आहे शुद्धिक्रिया. दोन्ही नॉस्ट्रिलनी करून घ्या, डावीकडून एकदा आणि उजवीने करून घ्या. उजवीने आता. येस, ते आपण शिकणार आहोत.
एकच पात्र पुरेसं आहे. ते पात्र नंतर थोडंसं साबण लावून तुम्ही धुवू शकता. घरातील सगळेजण एकच पात्र यूज करू शकता. सोप लावून नंतर आपण ते धुवून काढायचं आहे. चला तोंड उघडा वैशुताई. येस. येस. सुंदर. तोंडाने श्वास घ्या, सोडा. गालावर पाणी आलं की हनुवटी खालच्या दिशेला घ्या थोडीशी आणि डोकं वरच्या दिशेला. व्यवस्थित तो अँगल करून घ्या. सरावाने, प्रॅक्टिसने, अनुभवाने तुम्हालाही परफेक्ट जमेल. आणि अभिनंदन. मे बी तुम्ही आज पहिल्यांदा करत असाल, धाडस केलं, साहस केलं, कारण या शुद्धिक्रिया करण्यासाठी आपल्याला साहस लागतं. ओके, ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो अशीच लोक हे साहस करू शकतात. वा, सुंदर, अप्रतिम. किती दिवसांनी रिपीट करू शकतो? तर आठवड्यातून दर रविवारी ही शुद्धिक्रिया आपल्याला करायची आहे. ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो त्यांनी सलग 7 दिवस किंवा महिनाभर सलग ही शुद्धिक्रिया करा. सर्दीचा पूर्ण त्रास, ॲलर्जीचा त्रास पूर्णतः निघून जातो. आज ग्रुपवरती सकाळी एक अनुभव शेअर केलाय, ओके, करुणाताई यांचा. जुनाट सर्दीचा त्रास, ओके, सायनोसायटिसचा त्रास त्यांचा पूर्ण बरा झाला शुद्धिक्रिया करून. ओके, वर्षभर मेडिसिन खाल्ल्या, अँटीहिस्टामाइन गोळ्या, बरं फरक नाही पडला. ॲलोपॅथीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. ओके, नाकातलं पूर्ण घाण निघून जाते. बघा, ज्यांनी शुद्धिक्रिया केल्यात ना, बकेटमध्ये डुकून बघा किती नाकातलं घाण बाहेर पडलेलं. ओके, धुळीचे पार्टिकल, केसाचे पार्टिकल्स, म्युकस लेयर्स, ओके, एकदम घाण, सगळी घाण निघून जाते. आणि आता मोठा श्वास घ्या बरं. बघा, पूर्ण नाक मोकळं झालंय. जसं की प्रवासाला निघालो आणि हायवे जर ओपन असेल तर गाडी एकदम सुसाट धावते, तसाच पूर्ण श्वास आतमध्ये जातोय, येतोय. येतोय अनुभव? येस सौरभजी, जाणवतोय मोकळा श्वास? येस येस, परफेक्ट परफेक्ट. चलो, ओके, शेवटचं प्रधान कर्मातली शेवटची स्टेप, नाकातलं पाणी बाहेर काढणं. चला, सोपी पद्धत आहे, करूयात आपण. 2 मिनिटच लागतात करण्यासाठी. नाक शिंकरून घ्या व्यवस्थित. उभे राहा. 3 स्टेप्स. सावकाश. पायामध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. कमरेवर हात, सावकाश मागे बेंड करा. 10 काउंट होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेंटर पोझिशनला या. हळूच थोडस पुढे झुका. हात गुडघ्यांवर टेकवा. येस, आणि हळूच डोकं वर उचला. हनुवटी समोर. आणि 10 राऊंड कपालभाती करा. पोटाने जोरात श्वास बाहेर सोडा. झाल्यानंतर सेंटर पोझिशनला या. हळूच डावीकडे बेंड व्हा. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने 10 राऊंड कपालभाती करा. 10 राऊंड झाल्यानंतर उजवीकडं थोडस बेंड व्हा. उजवी नाकपुडी बंद. डाव्या नाकपुडीने 10 राऊंड कपालभाती. झाल्यावर सेंटर पोझिशन. चला, पुन्हा एकदा रिपीट करा प्रोसिजर. मागे बेंड, 10 सेकंद होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेंटर पोझिशन. हळूच थोडस पुढे झुका. हनुवटीवर उचला. 10 राऊंड कपालभाती. सेंटर. हळूच डावीकडे बेंड व्हा. उजव्या नाकपुडीने कपालभाती. सेंटर. उजवीकडे बेंड. डाव्या नाकपुडीने कपालभाती.
झाल्यानंतर सेंटर. ओके. रिलॅक्स. चला. 5 मिनिटांचं शवासन करायचं आहे. सावकाश खाली बसा. शवासन. 5 मिनिट शवासन. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातामध्ये अंतर. रिलॅक्स. पूर्ण शरीर ढिलं सोडा. डोळे बंद. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. येस. अनुभव करा. पूर्ण डोकं, मन, मेंदू शांत झाला आहे. हळूच डाव्या कुशीवर टर्न घ्या. उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन उठून बसा. येस. तर यानंतर तुम्ही 5 मिनिट नाडी शोधन प्राणायामाचा अभ्यास करू शकता.